सायलेंट. तर गद्दार टोळीचे आमदार आहे. शिवसेना ही एकच आहे आणि शिवसेनेच्याच नेत्यांनी तो व्हिडिओ ट्विट केलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकच आहे. गद्दार टोळीचा ट्विट केलेला आहे. हा भयानक आहे. आणि म्हणून काल पण विचारलं की ह्या सगळ्या जो प्रचार सुरू होता आणि आता पण पुढच्या एका प्रचार जो काही होणार आहे त्या गद्दार टोळीचे जे नेते आहेत, गँग लिडर आहेत, त्यांनी पण हेलिकॉप्टरमध्ये उतरून म्हणजे 1.5 तासाच्या प्रचारासाठी 2 मोठ्या बॅगा नेल्या. त्याच्यातून कुठच्या आनंदाच्या शीताचं वाटप होत होतं टीव्हीवर आलेले. पण जसं ह्यांचा व्हिडिओ आला तसं छत्रपती संभाजीनगर मधले आमदार त्यांचा एक व्हिडिओ आला. अनेक अशा आमदारांचे व्हिडिओ आलेत. मग कोणाच्या जमिनीचं आलं असेल, कोणाच्या पैशाच्या नोटाचं आलं असेल, कोणाच्या दादागिरीचं आलं असेल, कोणी कोणाला मारतानाच आलं असेल. पण एकच प्रश्न आहे की जी भाजपा स्वतःला द पार्टी विथ डिफरन्स हे सांगायची, जी भाजपा सगळ्यांना सांगते की न खाना खाता हूं न खाने देता हूं, न खाता हूं न खाने देता हूं. मग हे सगळे जे आजूबाजूला घेऊन फिरतात तुम्ही सत्ताधार म्हणून बसवलेले आहे, अधिकाऱ्यांच्या डोक्यावर बसवलेले आहेत, जनतेच्या डोक्यावर बसवलेले आहेत, कुठच्या धोरणात येतात नक्की तुम्ही यांचं संरक्षण करता का? यांच्यावर कारवाई होत नाही, काय नाटका होत नाही आणि कधीपर्यंत थांबतात? बरं ते 22 मध्ये यांचं नाव आहे की नाही? हे समिती 22 ची यादी काढून